नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा TCS IBPS पॅटर्ननुसार तलाठी भरती 2023 साठी महत्त्वाचे चालू घडामोडीवर आपण 14 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। मित्रांनो, हा आपला दुसरा व्हिडिओ संच आहे आणि हे जे आहे पहा, ही आपला दुसरा एक भाग असणार आहे। यापूर्वी ऑलरेडी आपण एक भाग घेतलेला आहे, जवळपास तो अर्धा तासाचा एक एपिसोड आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही फ्रीमध्ये मिळून जाणार आहे। तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि हा जो प्रश्न संच आहे, फक्त हा तलाठी भरती नाहीच, तर जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा असणार आहेत त्यासाठी महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ आहे। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 याची थीम काय होती? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे तयार होतात आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होत राहील। तर पहा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची थीम आपल्याला विचारली आहे, तर कमेंट करून उत्तर देत राहा। आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 2, जागतिक आरोग्यासाठी जागतिक विज्ञान। ही जी आहे ही विज्ञान दिवस जो आहे 2023चा, तर त्याची थीम होती। तर याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स देखील आपण पाहणार आहोत। तर पहा, भारतरत्न आणि महान शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन, लक्षात ठेवा कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? लक्षात ठेवा, चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या जयंतीनिमित्त जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो साजरा केला जातो। आणि कधी केला जातो? तर दरवर्षी 28 फेब्रुवारी, पहा 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे हा साजरा केला जातो। आणि हा कधीपासून लक्षात ठेवायचा आहे? तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी जे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स क्षेत्रामध्ये, पहा फिजिक्स या विषयामध्ये रामन इफेक्ट याचा महत्त्वाचा शोध लावला आहे व्यंकटरामन यांनी, चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी। तर त्यांच्यामुळेच पहा, राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो साजरा केला जातो। तर या दिवसाचं महत्त्व आणि आदर म्हणून दरवर्षी संपूर्ण देशामध्ये आपल्या राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो। 28 फेब्रुवारी ही ती तारीख आहे की ज्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन जो आहे हा साजरा केला जातो। आणि या शोधासाठी पहा, कोणत्या रामन इफेक्ट या शोधासाठी चंद्रशेखर वेंकटरामन यांना 1930 या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे। पहा, यांना नोबेल पारितोषिक कधी देण्यात आलेलं आहे? 1930 या वर्षी। आणि यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, तर राष्ट्रीय विज्ञान दिन जो 23 म्हणजे 2023ला जो झाला, तर त्याची थीम होती ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग। लक्षात ठेवायचं आहे, ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग यासाठी जो आहे, म्हणजे ही थीम होती पहा राष्ट्रीय विज्ञान दिनाची, म्हणजेच जागतिक आरोग्यासाठी जागतिक विज्ञान, हे त्याचं उत्तर असणार होतं। तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, 2022 सालच्या फिफा फुटबॉल पुरस्कारामध्ये कोणत्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, आपल्याला चौथा ऑप्शन खालच्या पेजवरती आलेला आहे। लक्षात ठेवायचे प्रश्न परत एकदा पहा, तर 2022 या वर्षाचा फिफा फुटबॉल पुरस्कारामध्ये कोणत्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर लिओनेल मेसी। लक्षात ठेवा, लिओनेल मेसी यांनी 2022चा जो फिफा वर्ल्ड कप झालेला आहे, तर त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकलेला आहे लिओनेल मेसी यांनी। यासाठी आपण महत्त्वाचे काही पॉईंट्स देखील पाहणार आहोत। तर यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत पहा, तर फिफाने 2022 साठी फुटबॉल पुरस्कार नुकतेच जाहीर केले होते। तर या पुरस्कारामध्ये अर्जेंटिनाचा विश्वचषक विजेता कर्णधार लिओनेल मेसी याने पुरुष गटामध्ये सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला आहे। पहा, यामध्ये अजून 2 पॉईंट्स आहेत की फिफा वर्ल्ड कप जो 2022ला झालेला आहे फुटबॉलचा, तर तो कोणत्या देशाने जिंकला? तर पहा, अर्जेंटिना या देशाने जिंकला। तर अर्जेंटिनाचा कर्णधार म्हणजेच कॅप्टन कोण होता? तर लिओनेल मेसी, लक्षात ठेवा। आणि कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये मेसीने आपल्या संघाला विश्वविजेते बनवले, म्हणजेच पहा कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर कतार या ठिकाणी। लक्षात ठेवा, कतार या ठिकाणी फिफा 2022चा वर्ल्ड कप झालेला आहे। तसेच विश्वचषक स्पर्धेमध्ये गोल्डन बॉलचा पुरस्कारही त्यांनी जिंकला आहे। पहा, या ठिकाणी अजून जो गोल्डन बॉल आहे, गोल्डन बॉल, त्याचाही पुरस्कार जो आहे तो कोणी जिंकलेला आहे? लिओनेल मेसीने।
तसेच पहा अलेक्सिया पुटेलास हिला फिफा वर्ल्ड कप म्हणजे फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे। महिला खेळाडू सर्वोत्कृष्ट कोण आहे तर अलेक्सिया पुटेलास ही जी आहे ही सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून तिला पुरस्कार देण्यात आला आहे। तसेच एमिलियाने मार्टिनेज सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष गोलकीपरचा पुरस्कार त्याला देण्यात आला आहे। पहा सर्वात भारी म्हणजे सर्वात उत्कृष्ट गोलकीपर म्हणून कोणाला पुरस्कार देण्यात आला आहे एमिलियानो मार्टिनेजला। पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा कोणतं तर लिओनेल मेसी। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी स्पर्धेत कोणत्या खेळाडूने रौप्य पदक जिंकले आहे। पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, खेळावरती हा प्रश्न आहे। तर स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी स्पर्धेत कोणत्या खेळाडूने रौप्य पदक जिंकले आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर प्रमोद भगत यांनी। तर लक्षात ठेवा मित्रांनो यावरती काही इम्पॉर्टन्स पॉईंट्स देखील आहेत तर प्रमोद भगत यांच्याविषयी तर ते आपण पॉईंट्स देखील पाहणार आहोत। तर ओडिशाच्या प्रमोद भगतने स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली। लक्षात ठेवा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे तर अजून कोणता प्रमोद भगत हे जे आहेत ओडिशा या राज्याशी संबंधित येतात। तसेच लेव्हल 2 स्पर्धेच्या स्पर्धकांमध्ये 2 पदकं जिंकण्यात आली। प्रमोदला अंतिम फेरीत इंग्लंडच्या डॅनियल बेथेलकडून पराभव पत्करावा लागला तर एकेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले। लक्षात ठेवा जी अंतिम फेरी होती म्हणजे फायनल राऊंड जो होता यामध्ये कोणाकडून जो इंग्लंड या देशाचा एक बॅडमिंटनपटू होता डॅनियल बेथेल याच्याकडून ते हरलेले होते। लक्षात ठेवायचे प्रमोद भगत। तर पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हिक्टोरिया स्पेन या ठिकाणी पार पडली आणि दुसरा ओरिया खेळाडू म्हणजेच पहा शुभ्रजीत मोहराना याने दुहेरीमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे। यावर अजून एक महत्त्वाचा पॉइंट्स आहे की पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही कोणत्या देशामध्ये झाली। लक्षात ठेवायचे तर स्पेन या देशामध्ये झाली आणि ठिकाण होतं त्याचं व्हिक्टोरिया। तसेच यामध्ये आपला महत्त्वाचा चौथा पॉइंट आहे गौतम बुद्ध नगर म्हणजेच उत्तर प्रदेशचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल.वाय पहा सुहास एल.वाय यांनी पुरुष म्हणजे स्पर्धेतील पुरुष एकेरी SL4 स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं। यानंतरचा प्रश्न आहे पहा FICCI ने आपले नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शैलेश पाठक। लक्षात ठेवा FICCI यांनी आपले नवीन चिटणीस म्हणून शैलेश पाठक यांची नियुक्ती केली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाचे काही पॉइंट्स देखील पाहणार आहोत। फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री लक्षात ठेवा FICCI याचा फुल फॉर्म काय आहे तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री। तर हे जे आहेत पहा याचे एक IAS अधिकारी शैलेश पाठक यांची नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर शैलेश पाठक यांनी खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावर देखील काम केलेलं आहे आणि पदवीनंतर त्यांनी 1986 मध्ये IIM कोलकाता यामधून MBA ची पदवी देखील मिळवलेली आहे। तसेच FICCI ची स्थापना 1927 मध्ये करण्यात आली आहे। ही सर्वात जुनी सर्वोच्च व्यापार संघटना आहे आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे पहा नवी दिल्ली या ठिकाणी। मित्रांनो पहा TCS ज्यावेळेस प्रश्न विचारताना त्यावेळेस आपल्याला प्रश्न एक आपल्याला उत्तर जवळपास विचारलं जातं पण त्याला थोडासा अल्टरनेट प्रश्न विचारला जातो। तर पहा या ठिकाणी प्रश्न आपल्याला असाही विचारला जाऊ शकतो FICCI ची जी स्थापना आहे ती 1927 या ठिकाणी झाली असून ही जी आहे ही सर्वात जुनी एक म्हणजे जुनी सर्वोच्च व्यापार संघटना आहे। तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पहा मुख्यालय आहे नवी दिल्ली। मित्रांनो यावर हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे FICCI चं। तर पहा यानंतरचा प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे। या ठिकाणी प्रश्न आपल्याला परत एक वेळा स्पोर्ट्सवरती विचारण्यात आलेला आहे। तर कोणता प्रश्न आहे कसोटी लक्षात ठेवा टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंड या देशासाठी सर्वात म्हणजे न्यूझीलंड या देशाकडून सर्वात जास्त धावा म्हणजे रन्स काढणारा क्रिकेटर कोण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर केन विल्यमसन। लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे पहा केन विल्यमसन जो असा खेळाडू आहे जो की न्यूझीलंड या देशाचा आहे आणि तो आतापर्यंत सर्वाधिक जास्त टेस्टमध्ये रन बनवणारा त्यांच्या देशाचा खेळाडू ठरलेला आहे। तर आपण केन विल्यमविषयी काही थोडेसे महत्त्वाचे पॉईंट्स देखील पाहणार आहोत। तर पहा न्यूझीलंड क्रिकेटच्या संघाचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन हा आपल्या देशासाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे। तर इंग्लंड विरुद्ध त्याने ही कामगिरी करण्यात आली आहे किंवा केली आहे। तर विल्यमसनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी
दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावामध्ये 132 धावांची खेळी करत हे स्थान गाठलेलं आहे आणि विल्यमसनच्या आता कसोटीमध्ये 7,787 धावा पूर्ण झाल्या आहेत. विल्यमसनने कसोटीत 7,683 धावा करणारा जो न्यूझीलंडचा माजी कर्णधार होता रॉस टेलर त्याला मागं टाकून एक नवीन रेकॉर्ड ठेवला आहे. आणि रेकॉर्ड म्हणजे असं आहे की न्यूझीलंड क्रिकेट, लक्षात ठेवा, न्यूझीलंड टीममध्ये सर्वात जास्त आतापर्यंत धावा बनवणारा तो खेळाडू ठरलेला आहे, केन विल्यमसन. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी कोणत्या शहरामध्ये ग्रँड स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केलेले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर हैदराबाद. लक्षात ठेवा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर हैदराबाद या ठिकाणी केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी हैदराबाद या शहरामध्ये ग्रँड स्टार्टअप कॉन्क्लेव्ह जे आहे याचं उद्घाटन केलं आहे. तर हे जे कॉन्क्लेव्ह आहे याविषयी आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट देखील पाहणार आहोत. तर पहा, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी हैदराबाद येथील एका ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायातील ग्रँड स्टार्टअप कॉन्क्लेव्हचं उद्घाटन केलेलं आहे. कोणतं शहर आहे लक्षात ठेवायचं? हैदराबाद. तसेच ग्रँड स्टार्टअप कॉन्क्लेव्हचा उद्देश देशातील पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन तसेच पहा वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यमान आणि उदयोन्मुख स्टार्टअपला प्रोत्साहन देणं हा जो आहे हा ग्रँड स्टार्टअप कॉन्क्लेव्हचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. यासोबतच उद्योजक, गुंतवणूकदार आणि विविध उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांना या व्यासपीठावरती बोलण्याची संधी देखील मिळत असते. तर यावेळी प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री डॉक्टर राजीव कुमार बल्यान हे देखील उपस्थित होते. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, बहुपक्षीय कोब्रा वॉरियर हा जो सराव आहे हा कोणत्या देशात आयोजित केला जातो? पहा म्हणजे केला गेला आहे. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता यायला पाहिजे कारण हा प्रश्न आपल्याला विचारला आहे डिफेन्सवरती. तर एक बहुपक्षीय सराव आहे त्याचं नाव आहे कोब्रा वॉरियर. तर हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर युनायटेड किंगडम म्हणजेच पहा UK मध्ये कोब्रा वॉरियर जो युद्ध सराव आहे किंवा एक प्रकारे बहुपक्षीय सराव आहे तो आयोजित करण्यात आला होता. तर याविषयी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स देखील आहेत. पहा भारताने अलीकडेच युनायटेड किंगडममध्ये कोब्रा वॉरियर या सरावात सहभागी होण्यासाठी मिराज 2000 लढाऊ विमाने आणि इतर विमानं देखील पाठवली होती. लक्षात ठेवा मिराज 2000 हे जे आहे हे एक लढाऊ विमान आहेत. तर हा एक कोब्रा वॉरियर जो आहे हा बहुपक्षीय एक सराव आहे ज्यामध्ये ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्स आणि भारतीय वायुसेनेसह फिनलँड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर इतक्या देशांचे हवाई दल जे आहे ते सहभागी झालेलं होतं. तर पहा भारतीय वायुसेनेचे 5 मिराज 2000 लढाऊ विमानं, 2 C-17 ग्लोब मास्टर आणि एक IL-78 मिड एअर रिफ्युलर विमान या सरावामध्ये सहभागी झालेले होते. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा त्यामुळे सांगतो मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा तुम्हाला लिंक दिलेली असेल किंवा मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील आपण जाऊन जॉईन करा किंवा ते चॅनलवरती जाऊन आपण सर्च करा, तुम्हाला सर्व PDF ह्या फ्रीमध्ये मिळून जातील. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाने महिला T20 विश्वचषक 2023चे विजेतेपद पटकावले आहे. तर ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? पहा मित्रांनो हा जो पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा हा प्रॉपर TCSचा पॅटर्न आहे. पहा आपल्याला एक वाक्य दिलं जातं, दुसरं वाक्य किंवा त्याचा प्रश्न आपल्याला उत्तर शोधायचं असतं. तर पहा या ठिकाणी विचारलंय की ऑस्ट्रेलियाने T20 महिला विश्वचषक 2023 जो आहे पटकावलेला आहे म्हणजे जिंकलेला आहे, पण तो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये जो आहे हा महिला T20 वर्ल्ड कप जो झालेला आहे 2023 मध्ये तो आयोजित करण्यात आला होता. तर याविषयी आपण काही इम्पॉर्टन्स पॉईंट देखील पाहणार आहोत. ते पॉईंट्स म्हणजे पहा मित्रांनो, कारण वर्ल्ड कप वरती आपल्याला महिलांसाठी हा प्रश्न एक नेहमी विचारला जाऊ शकतो. कारण यामध्ये पहा पॉईंट काय आहे तर ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड केपटाऊन या मैदानावर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यामध्ये यजमान आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करून 6 वेळा विश्वचषक 2023 हे पटकावला आहे. लक्षात ठेवा आतापर्यंत ऑस्ट्रेलियाची जी टीम आहे महिलांची त्यांनी आतापर्यंत 6 वेळा T20 विश्वचषक जो आहे म्हणजे वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे. आणि आत्ताचा कोणत्या देशामध्ये झाला होता पहा, दक्षिण आफ्रिकामध्ये म्हणजे साऊथ आफ्रिकामध्ये. तर फायनलच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6 गडी गमावून 156 धावा देखील फक्त केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू ॲशले गार्डनरने 2023च्या विश्वचषकातील त्यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर मालिकावीराचा खिताब जिंकला आहे. तर या ठिकाणी पहा मालिकावीर कोण झाला आहे तर ॲशले गार्डनर.
आणि याच फायनल खेळामध्ये म्हणजे फायनल मॅचमध्ये 74 धावांची खेळी करणाऱ्या बेत मुनीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच महिला T20 विश्वचषक 2009 मध्ये सुरू झाला. लक्षात ठेवा, महिलांचा T20 वर्ल्ड कप कधीपासून सुरू झालेला आहे तर 2009 पासून. यावर अजून एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. जे आपलं IPL आहे, इंडियन प्रीमियर लीग, याची जी सुरुवात आहे ही 2008 या वर्षी करण्यात आलेली होती आणि आतापर्यंत 8 वेळा महिला T20 विश्वचषकाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये लक्षात ठेवायचंय, जे आत्ताचं झालं नुकतंच 2023, तर हे जिंकलं आहे ऑस्ट्रेलियानं. कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं तर साऊथ आफ्रिकामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये शिवमोग्गा विमानतळाचं उद्घाटन केलं? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर कर्नाटक. पहा, कर्नाटक या राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी शिवमोग्गा या विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे. यावरती आपल्याला इम्पॉर्टन्स पॉईंट्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील ग्रीनफील्ड शिवमोग्गा विमानतळाचं उद्घाटन केलं आहे आणि बेळगाव या ठिकाणी विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी देखील नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तर हा कमळाच्या आकाराचा विमानतळ आहे आणि सुमारे 450 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेला आहे. पहा, याचं एक युनिकनेस आहे, म्हणजे तो जो आहे हा लोटस म्हणजेच पहा कमळासारखा दिसणारा एक एअरपोर्ट आहे आणि यामध्ये प्रवासी क्षमता जी आहे ही प्रति तास 300 प्रवासी हाताळण्या एवढी आहे. तसेच मित्रांनो, याविषयी अजून काही महत्त्वाचा एक पॉईंट आहे. तर हे जे विमानतळ आहे शिवमोग्गा विमानतळ 662 एकरमध्ये पसरलेलं आहे आणि या विमानतळाच्या मदतीने शिवमोग्गा आणि मलनाड भागातील इतर शेजारील भागांशी संपर्क आणि सुलभता सुधारता येऊ शकते. तर पहा, प्रश्न 10वा आहे, US चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, इंटरनॅशनल इंडेक्स. तर यामध्ये US चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेला जो आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक आहे यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर 42व्या क्रमांकावरती आहे भारत देश. तर याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर पहा, US चेंबर्स ऑफ कॉमर्सने जारी केलेल्या इंटरनॅशनल IP इंडेक्स म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्स जो आहे यामध्ये 55 प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे. पहा किती, 55 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा 42वा क्रमांक लागतो. आणि US चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या मते भारत IP चलित नवोपक्रमाद्वारे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे त्यांचा अर्थ असा आहे की भारत जो आहे ही आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सक्षम आहे किंवा अर्थव्यवस्था जो आहे तो वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर या निर्देशांकामध्ये युनायटेड स्टेट हे पहिल्या क्रमांकावरती आहे, त्यानंतर आहे ब्रिटन आणि त्यानंतर आहे फ्रान्स. तर पहा, यामध्ये IP इंडेक्समध्ये कोण आहे? पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड स्टेट, दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा ब्रिटन आणि तिसरा क्रमांक जो आहे तो आहे पहा फ्रान्स आणि 42वा क्रमांक तो आहे पहा आपला भारत. तर US चेंबर ऑफ कॉमर्स वार्षिक अहवाल जो आहे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थातील बौद्धिक संपदा अधिकाऱ्यांच्या संरक्षणाचे मूल्यांकन करतो. तसेच US चेंबर ऑफ कॉमर्सचा हा जो अहवाल आहे हा जागतिक GDPच्या अंदाजे 90% प्रतिनिधित्व करत असतो. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन कोणत्या राज्यात केलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर राजस्थान या राज्यामध्ये ज्या भारताच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती आहेत पहा तर द्रौपदी मुर्मू यांनी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन राजस्थान या राज्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याविषयी काही आपण इम्पॉर्टन्स पॉईंट देखील पाहणार आहोत. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे. पहा, आपल्याला राजस्थान राज्य माहित आहे, तर राजस्थानमधील कोणतं शहर आहे त्या ठिकाणी आयोजित केलं होतं तर बिकानेर या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. तर बिकानेर येथील डॉक्टर करणी सिंग स्टेडियमवर या संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमध्ये प्रथमच 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 25 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये महोत्सवाचं आयोजन जे आहे हे करण्यात आलं होतं. पहा, कालावधी कोणता आहे? 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023. तर यामध्ये महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे, देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि लोकप्रियता हे त्याच्या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
तर पहा यानंतरचा प्रश्न आहे, कतार ओपन टेनिस 2023 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? कोणत्या ठिकाणी झालेलं पहा, कतार या ठिकाणी झालेलं ओपन टेनिस 2023चं फायनलिस्ट कोण होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर डॅनियल मेदवेदेव. लक्षात ठेवायचे, मेदवेदेव हे जे आहे तर कतार ओपन टेनिस 2023चा विजेता ठरलेला आहे. याविषयी काही इम्पॉर्टन्स आपण पॉईंट्स पाहणार आहोत. तर डॅनियल मेदवेदेवने कतार ओपनच्या अंतिम फेरीमध्ये अँडी मरे याचा सरळ सेटमध्ये पराभव करून कतार ओपन टेनिस 2023 जी स्पर्धा आहे ही जिंकली होती. तर मेदवेदेवचे 17वे ATP टूर विजेतेपद आहे. तर अँडी मरेने ऑक्टोबर 2019 पासून कोणतेही TP विजेतेपद आतापर्यंत जिंकलेलं नाही. आणि पोलंडच्या इंगा स्विकेटने पहिल्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं होतं. तसेच यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर पुरुष दुहेरीचे विजेतेपद रोहन बोनप्पा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनं जिंकलेलं आहे. तर पहा मित्रांनो, यामध्ये 13वा प्रश्न आहे, महिला T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? पहा, महिला T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेणारी क्रिकेटर कोण आहे महिला? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर शबनीम इस्माईल जी आहे ही महिला T20 विश्वचषकामध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारी महिला ठरलेली आहे. तर पहा, दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल ही जी आहे ही ICC T20 विश्वचषक इतिहासातील सर्वात यशस्वी बॉलर ठरली आहे. तर इस्माईलने आतापर्यंत 2009 ते 2023 या दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या महिलाचं संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये ती आतापर्यंत 32 मॅचेस खेळली आहे, म्हणजे 32 सामने ती आतापर्यंत खेळलेली आहे. आणि शबनीम इस्माईलने एकूण आतापर्यंत 41 विकेट ज्या आहेत ह्या घेणाऱ्या इंग्लंडच्या अन्ना स्रप्सोलला मागं टाकून ती रेकॉर्ड त्यांनी केला आहे. तर पूनम यादव ही वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वात जास्त विकेट घेणारी महिला ठरली आहे. तर तिने 18 सामन्यामध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. पहा, 18 मॅचमध्ये 28 विकेट ज्या आहेत ह्या पूनम यादव यांनी घेतलेल्या आहेत. आणि पूनम यादव ह्या ज्या आहेत ह्या इंडियन क्रिकेटर आहेत, म्हणजे इंडियन बॉलर आहेत. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, 2023 सालासाठी मार्कोनी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 हरी बालकृष्णन यांना 2023 मार्कोनी पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आला आहे. तर याविषयी काही आपण इम्पॉर्टन्स पॉईंट आपण पाहणार आहोत मित्रांनो. हे प्रत्येक व्हिडिओचे पॉईंट्स हे आपल्याला इम्पॉर्टंट ठरणार आहेत. तर पहा, संगणक शास्त्रज्ञ हरी बालकृष्णन यांना 2023चा मार्कोनी पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर डॉक्टर बालकृष्णन हे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MITच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स विभागात एक प्राध्यापक आहेत. तर हरी बालकृष्णन यांनी 1993 मध्ये IIT मद्रास या ठिकाणाहून संगणक विज्ञान म्हणजेच पहा जो सायन्स आहे कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये BTech पदवी प्राप्त केली आहे. आणि 1998 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ तसेच बर्कले येथून PhD देखील त्यांनी पूर्ण केली आहे. आणि मार्कोनी पुरस्कार हा US स्थित मार्कोनी फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येणारा संगणक शास्त्रासाठीचा एक सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मार्कोनी पुरस्कार जो आहे हा फक्त कम्प्युटर क्षेत्रासाठी दिला जातो आणि हा त्यामधील सर्वोच्च सन्मान असणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा आजचे जवळपास आपले 14 महत्त्वाचे प्रश्न, जे की आपण त्याच्या डिटेल्स पॉईंट्ससह आपण डिस्क्रिप्टमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच व्हिडिओचे सकाळी आपल्याला प्रत्येक दिवशी याच पद्धतीचे आपल्याला करंट अफेअर्स पाहायला मिळतील. आणि हे जे करंट अफेअर्स आहे पहा, आपल्याला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा असणार आहे, तलाठी भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहे, आरोग्य भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हे चालू घडामोडीचे सर्व प्रश्नही इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे आपण डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओ देखील आपण हा पाहू शकतो. आणि प्रत्येक जुन्या व्हिडिओची PDF असेल किंवा लिंक असेल, व्हिडिओ लिंक तुम्हाला मी ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.